श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्समध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस. तर मग विचार कसला करताय, आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा. आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे, कुकडी कॉलनी, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. सर, आळेपाटा बस स्थानक परिसरामध्ये ज्या खाजगी वाहनं आहेत ते बस स्थानकाच्या आवारामध्ये बेकायदेशीर प्रवास करतायत, मग त्याला कोणाचं पाठबळ की असं तुमचं काय नाही? पाठबळ वगैरे असा प्रकार नाही. मी आता आपल्या सूचनेप्रमाणे की मी जाऊन स्वतः तिथं खात्री करेन की रिक्षा अस्ताव्यस्त लागलेल्या दिसतात किंवा म्हणजे अवैध वाहतूक करणारी वाहन आहेत, त्यांच्या विरोधात आम्ही कठोर कारवाई करू. आमचा मुद्दा असा आहे की जो कल्याण महामार्ग आहे ते 4 व्हीलर गाड्या बस स्थानकाच्या आवारातच खाजगी वाहनं प्रवाशांची वाहतूक करत असतात. बरं नाही, यासाठी मी माझे ट्रॅफिकचे 2 अंमलदार त्या चौकात थांबून नेहमी वाहनांची तपासणी वगैरे करत असतात. मी त्यांच्याकडून या संदर्भात पूर्ण माहिती घेतो आणि मी स्वतः त्याची दखल घेऊन मी स्वतः पाहणी करून त्याच्यावर कारवाई करतो. सर, परिसरामध्ये गैरधंदे सुद्धा वर डोकं काढू लागलेले आहेत. बस स्थानकाच्या आजूबाजूला सुद्धा चक्री किंवा असं काहीतरी आकडे वगैरे सुरू असतात. सर, तुमची पॉलिसी काय असणार आहे गैरधंदे कमी? मी या निमित्ताने मी तुम्हाला आवाहन करतो की तुमच्या निदर्शनास अशी कुठली गोष्ट आली तर माझा नंबर सगळ्यांच्याकडे आहे. तुम्ही मला 100% फोन करा. वेळेचंही कुठलंही बंधन न पाळता मी तुम्हाला त्या संदर्भात 100% जे काय आहे ते आपण शासकीय म्हणजे कायदेशीर कारवाई त्याच्यात केली जाईल. कायदा पाळणाऱ्या जनतेला सेवा देण्याचं आपलं काम आहे. बरोबर. कायदा पाळणाऱ्या जनतेला सर आपण काय आवाहन कराल? आळेपाटा पोलीस स्टेशनला येऊन मला आता एक जवळजवळ महिना झालेला आहे. तर ह्या पूर्ण 22 गावामध्ये मी फिरलो, सगळ्यांसोबत बोललेलो आहे. तर आपल्याकडं असं आहे की शेती सदन आहे आपल्याकडं आणि शेतकरीसुद्धा प्रगतिशील शेतकरी आहे. म्हणजे नवीन नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून तो शेती करायचा प्रयत्न करतो, मार्केटचा अभ्यास करून शेती करायचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळं सदन भाग आहे आणि बऱ्याच लोकांचे बंगले हे शेतामध्ये आहेत आणि त्या ठिकाणी त्यांचे आईवडील असतात किंवा महिला वर्ग असतो आणि पुरुष मंडळी कामानिमित्त नारायणगाव, पुणे किंवा मुंबईसारख्या ठिकाणी असतात. तर मी या निमित्ताने मी पुन्हा सगळ्यांना आवाहन करतो की तुम्ही आपापल्या घरफोडीचं आणि दरोड्यांचं प्रमाण आपल्याकडे जास्त आहे, कारण आपल्याकडे अहिल्यानगर जिल्ह्याची हद्द लागून आहे आणि विरळ वस्ती असल्यामुळं की रॉबरीचे वगैरे प्रकार होत आहेत, म्हणजे तसा इतिहास आहे. तर मी या निमित्तानं सगळ्यांना आवाहन करतो की सगळ्यांनी आपापल्या बंगल्यांना CCTV सगळ्यांनी लावून घ्यावेत, अलार्म सिस्टीम लावून घ्यावी आणि जे मागचे याच्या राजुरीच्या मागचा जो भाग आहे किंवा आळे गावाच्या मागचा भाग आहे तो कॅनॉल रोड आहे. तर बऱ्याचदा चोरट्यांची ये जा ह्या कॅनॉल रोड नव्हत असते. आपल्या बंगल्याला CCTV लावत असतानाच एखादा कॅमेरा जर समोर रस्ता कव्हर करताना किंवा जर कॅनॉलच्या आजूबाजूला असेल तर कॅनॉल कव्हर करताना लावता आला तर पोलिसांना तपासाच्या अनुषंगानं खरोखर त्याचा फायदा होईल. आणि ह्या घटनांचं प्रमाण बघता मी सध्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 5 गाड्या माझ्या 3 गाड्या 2 व्हीलर आहेत आणि 2 2 व्हीलर आहेत. 4 व्हीलर 3 गाड्या आणि 2 व्हीलर 2 गाड्या, अशा 5 गाड्या माझ्या 24 तास 24/7 आपल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गस्त करतायत. त्याच्यावर मी अधिकारी आणि अंमलदारांना नेमलेला आहे. तुम्हाला अशी कोणती माहिती भेटली किंवा काय असेल तुम्ही मला फोन करा किंवा बीटचे आमच्या अधिकारी आणि अंमलदार आहेत त्यांना जरी माहिती दिली तरी तुम्ही दिलेल्या माहितीच्या अनुषंगानं परिस्थिती पडताळून आम्ही 100% कायदेशीर कारवाई करायची मी ग्वाही देतो. सर, तुम्ही जो गुटखा पकडला त्याच्याबद्दल तुमचं अभिनंदन, परंतु पानटपऱ्यांवर गुटखा मावा अगदी सहज उपलब्ध होतो. मग सर, ती जबाबदारी कोणाची आणि त्या संदर्भामध्ये? ती सर्वस्वी जबाबदारी माझी आहे, त्याच्याबद्दल काही शंका नाही. परंतु हा जर मुद्देमाला आपण पकडला नसता तर साहजिकच तुम्ही म्हणता त्याप्रमाणे तो पानटपऱ्यावर आला असता, पण त्याला आपण अगोदरच प्रतिबंध केलेला आहे आणि त्या अनुषंगानं आम्ही आमचे बातमीदारांना सक्रिय केलेलं आहे आणि इथून पुढेही जेव्हा जेव्हा अशा गोष्टी निदर्शनास येतील त्यावेळेस आम्ही निश्चितच कारवाई करू. सर, तुमचं आम्ही मागची कार्यपद्धती समजून घेतलेली आहे. तुमचं काम अतिशय डॅशिंग राहिलं आहे. सर्वसामान्य माणसाला तुमच्याकडे यायला कधी कधी अडसर निर्माण होतो. बाहेर ठाण्यामध्ये न्याय मिळतोच असं नाही किंवा नाही असं पण नाही, पण सामान्य माणूस तुमच्यापर्यंत थेट पोहोचला पाहिजे. तुमचा नंबर तुम्ही डिस्प्ले करू शकाल का? येस सर, मी 100% डिस्प्ले करतो आणि ठाणे अंमलदार कक्ष माझ्या चेंबरच्या समोरच आहे. मी सकाळी 10 वाजता पोलीस स्टेशनला येऊन बसतो. ते दिवसभर मी पोलीस स्टेशनलाच असतो. ठाणे अंमलदारांकडून तुमचं समाधान नाही झालं तर तुम्ही डायरेक्ट मला भेटू शकता किंवा इथं येणं जर तुम्हाला शक्य नसेल तर माझा नंबर मी तुम्हाला देतो. तुम्ही मला फोन करूनही तुमची माहिती देऊ शकता. माझा मोबाईल क्रमांक आहे 86930676. मी पुन्हा रिपीट करतो 86930676.